हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी 2024च्या बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तसेच तुम्हाला नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणाची दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? तर ऑप्शन दिले आहे आनंद कुमार, आमिर खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार. तर मित्रांनो, दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ती आनंद कुमार यांची निवड करण्यात आली आहे. तर ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आनंद कुमार यांची कोणत्या देशाच्या पर्यटनाची राजदूत म्हणून निवड झाली आहे? तर ऑप्शन आहे अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की आनंद कुमार यांची दक्षिण कोरिया पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड करण्यात आले आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, युवा आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिने फिडे रँकिंगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कितव्या स्थानी झेप घेतली आहे? तर ऑप्शन आहे 18, 15, 14 आणि 17. तर मित्रांनो, युवा आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिने फिडे रँकिंगमध्ये कारकिर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट 15व्या स्थानी झेप घेतलेली आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने लडाखमध्ये किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे? तर ऑप्शन आहे 4, 3, 2 अँड 5. तर मित्रांनो, केंद्र सरकारने लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये नवीन किती जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे? तर ती 5 जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाची इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP च्या ADG पदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन आहे विश्वास पाटील, आरती शुक्ला, संजीव रैना आणि सूरज चव्हाण. तर मित्रांनो, यापैकी कोणाची निवड इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजे ITBP च्या ADG पदी नियुक्ती करण्यात आली? तर ते आहे संजीव रैना. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञानधारा योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे? तर ऑप्शन आहे 13,460, बी 10,579, थर्ड 13,440 आणि फोर्थ आहे 11,654. तर मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञानधारा योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर ती 10,579. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन आहे ओडिसा, राजस्थान, केरळ आणि तमिळनाडू. तर मित्रांनो, ओडिसा राज्याने सुभद्रा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ओडिसा राज्य सरकार सुभद्रा योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना वर्षाला किती रुपये देणार आहे? तर ऑप्शन आहे 11,000, 7,000, 8,000 आणि 10,000. तर मित्रांनो, ओडिसा राज्य सरकारने सुभद्रा योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना वर्षाला 10,000 रुपये येणार आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले स्वदेशी RT-PCR किट कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? तर ऑप्शन आहे सीरम इन्स्टिट्यूट, मेडटेक झोन, IIT पवई आणि IIT खरगपूर. तर मित्रांनो, भारतातील पहिले स्वदेशी RT-PCR किट हे कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? तर ते मेडटेक झोन या कंपनीने विकसित केले आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सध्या चर्चेत असलेले पावेल वेलेरिच ड्युरॉव कोणत्या सोशल मीडिया ॲपचे CEO आहेत? तर ऑप्शन आहे टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक. तर मित्रांनो, सध्या चर्चेत असलेले पावेल वेलेरिविच ड्युरॉव हे टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपचे CEO आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशात नवीन 5 जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन आहे जम्मू आणि काश्मीर, सेकंड नवी दिल्ली, थर्ड चंदीगड आणि फोर्थ आहे लडाख. तर मित्रांनो, आपण पहिला क्वेश्चन बघितला का त्यामध्ये असं विचारलेलं होतं तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये किती जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे? तर आता प्रश्न आहे की केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 5 जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये नवीन 5 जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केंद्र शासनाने केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन आहे रणवीर सिंग, प्रताप कुमार आणि विनेश अग्निहोत्री. तर मित्रांनो, आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग याची निवड करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रणधीर सिंग आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय ठरले आहे?
तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे पहिले. तर रणधीर सिंग असे ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले पहिलेच अधिकारी म्हणजे भारतीय ठरलेले आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑप्शन आहे जेसिका पेगुला, सेकंड अरिना सबालेंका, थर्ड PV सिंधू आणि फोर्थ आहे सेरेना विल्यम्स. तर मित्रांनो अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ते अरिना सबालेंका यांनी पटकावलेले आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी अरिना सबालेंका कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ऑप्शन आहे रशिया, जपान, जर्मनी आणि बेलारूस. तर मित्रांनो अरिना सबालेंका या बेलारूस या देशाच्या खेळाडू आहेत आणि त्यांनी अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू निकिताने किती किलो फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे? तर ऑप्शन आहे 60, 65, 62 आणि 64. तर मित्रांनो 20 वर्षाखाली जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारतीय कुस्तीपटू निकिताने 62 किलो फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 20 वर्षाखाली जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहे? तर ऑप्शन आहे 6, 5, 4 आणि 3. तर मित्रांनो 20 वर्षाखाली जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने किती जिंकले आहे? तर ते 5 पदकं जिंकलेली आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 20 वर्षाखाली जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडले? तर मित्रांनो ही कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2024ची स्पेन या देशामध्ये पार पडलेली आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोण भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे? तर ऑप्शन आहे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, थर्ड रोहित शर्मा आणि फोर्थ आहे विराट कोहली. तर मित्रांनो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू भारताचा कोण ठरलेला आहे? तर तो विराट कोहली. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन आहे लिओनेल मेसी, सेकंड क्रिस्टियानो रोनाल्डो, थर्ड जॉन रहाम आणि फोर्थ आहे विराट कोहली. तर मित्रांनो आपल्याला जगामध्ये विचारलेलं आहे आणि भारताचा कोण आहे आपल्याला माहिती आहे का? विराट कोहली आहे. तर जगामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर ते क्रिस्टियानो रोनाल्डो हे आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.